आई, तुला माहीत आहे का? डॉक्टर फक्त डेट सांगतात. पण बाळ कधी येणार हे फक्त तुझं बाळच ठरवतं. आणि म्हणूनच 8वा महिना लागताच हॉस्पिटल बॅग हे रेडी असायलाच हवं. तर आज मी तुला कंप्लीट चेकलिस्ट देणार आहेत. मदरसाठी, बेबीसाठी आणि काही प्रोडक्ट जे मी पर्सनली रिकमेंड करते, जे मी पर्सनली यूज केलेले आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, कारण मी शेवटी सांगणार आहे 3 मिस्टेक ज्या न्यू मॉमने कधीच करू नये. मदर इसेन्शियल. नंबर 1, मॅटर्निटी पॅड. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आणि डिलिव्हरीनंतर 4 ते 6 आठवडे ब्लडिंग चालू असते. त्यामुळे इतका काळ ब्लिडिंग सोसण्यासाठी कोणताही नॉर्मल पॅड कामी येऊ शकत नाही. त्यासाठी एक खास पॅड नक्कीच हवा. तुम्हाला जर हेवी ॲब्झॉर्बिनिटी पॅड हवे असेल तर एक्स्ट्रा लाँग, हाय ऑब्झर्वेशन आणि लीक प्रूफ अशा पॅडची खाली मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲमेझॉनची ट्रस्टेड लिंक टाकत आहे. नंबर 2, नर्सिंग ब्रा. हॉस्पिटलमध्ये वारंवार आईला फीडिंग करावं लागते आणि नॉर्मल ब्रामध्ये खूप अनकम्फर्टेबल फील होते. त्यामुळे नर्सिंग ब्रामध्ये फ्रंट ओपन क्लिप असतो, जी कॅरी करायला खूप इझी असतं. नो पेन, फुल कम्फर्टेबल. न्यू मॉमने 3 ते 4 पीसेस घ्यायलाच हवे, कारण मिल्क लिकेज होत असतो. त्यामुळे हायजीनसुद्धा मेंटेन ठेवावा लागतो. नंबर 3, कम्फर्टेबल नाईट गाऊन, जे फ्रंट ओपन असेल, ज्याला फ्रंटला चैन असेल. जर तुमचं देखील सी सेक्शन झालं असेल तर टाकायला स्टिचेसला ताण पडू नये अशा फ्रंट ओपनसाठी इझी कॉटन गाऊन घ्या, जेणेकरून तुमच्यासाठी खूप इझी होईल फीडिंग करणं. नंबर 4, स्लीपर आणि वेट टॉवेल. हॉस्पिटल फ्लोअर हा वेट असतो, त्यामुळे स्वतःचा पर्सनल टॉवेल नक्की यूज करा आणि तुमच्या ह्या किटमध्ये हे नक्की ॲड करा. तर आता आपण बोलूया बेबी इसेन्शियल. बेबीसाठी काय काय घ्यायचं आहे. नंबर 1, बेबी स्वेडल. आणि हे मस्ट हॅव आहे, कारण बेबीला स्वेडल केलं की बेबी सिक्युअर फील करतो. बेबी जास्त रडत नाही, चिडचिड करत नाही, त्याला चांगली झोप लागते, तो कम्फर्टेबल राहतो. मुस्लिन कॉटन स्वेट हा सगळ्यात बेस्ट आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की वॉच करा. 2, डायपर क्रीम. हॉस्पिटलमध्ये डायपर रॅश हा लगेच होऊ शकतो. डायपर क्रीम अप्लाय केलं तर रॅश फ्री राहू शकते. रॅश प्रिव्हेंट होतो आणि स्किन सिक्युअर राहते. त्यानंतर नंबर 3, न्यूबॉर्न डायपर. डायपरमध्ये सगळ्या स्मॉल साईज NB घ्या. तुम्हाला एक खास टिप सांगते. 10 ते 15 डायपर हॉस्पिटल बॅगमध्ये नक्की असू द्या, कारण पहिल्या काही दिवसात बेबीला खूप जास्त डायपर लागतात. नंबर 4, बेबी क्लॉथ. 3 ते 4 सेट खूप पुरेसे आहे, जे फ्रंटली ओपन असतील, सॉफ्ट कॉटन असेल, कारण बेबीची स्किन ही खूप नाजूक असते. मिटन आणि कॅप्स. नंबर 5, पेरी बॉटल. नॉर्मल डिलिव्हरीसाठी ही खूप इम्पॉर्टंट आहे. नॉर्मल डिलिव्हरीनंतर स्टिचेस असू शकतात. टॉयलेटनंतर वॉशसाठी पेरी बॉटल बेस्ट आहे, याने पेन कमी होतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रत्येक न्यू मॉमसाठी लागणारं म्हणजे ब्रीस्ट पॅड. मिल्क लिकेज हे नंतर खूप कॉमन आहे आणि त्यामुळे तुम्ही ब्रीस्ट पॅड यूज केलं की कपडे ओले होत नाही, कपड्यांचा वास येत नाही, कपडे क्लीन राहतात, इम्बॅरेसमेंट होत नाही. कारण बेबी झाल्यानंतर बेबीला बघण्यासाठी आपले खूप सारे रिलेटिव्ज येत असतात, नातेवाईक येत असतात. त्यामुळे अशा इम्बॅरेसिंग सीनपासून लांब राहण्यासाठी कॉटन पॅड नक्की यूज करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, बेबी ब्लँकेट. हॉस्पिटलमध्ये AC हा खूप स्ट्रॉंग असतो, त्यामुळे सॉफ्ट लाईटवेट ब्लँकेट नक्की हॉस्पिटल बॅगमध्ये असू द्या. सगळ्यात शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं, मिनी टॉयलेटरी किट. त्यामध्ये तुमचा टूथब्रश, तुमचा लिप बाम, फेस वॉश, एक कॉम्ब आणि तुमचा एक स्मॉल पाऊच तयार ठेवा. 3 मिस्टेक ज्या जवळपास सगळ्या न्यू मॉम करतात आणि ज्या कधीच करू नये. नंबर 1, बॅग ही लास्ट वीकमध्ये प्लॅन करतात.
लास्ट वीकमध्ये तुम्ही बॅग पॅक करू नका. तुम्ही 8व्या महिन्यातच तुमची बॅग पॅक करून ठेवा, कारण बाळ कधी येईल हे फक्त बाळालाच माहीत असतं आणि डॉक्टर आपल्याला फक्त अंदाजे डेट सांगत असतात. नंबर 2, सगळ्या न्यू मॉम जवळपास नॉर्मल पॅड ठेवतात, पण डिलिव्हरीनंतर ब्लडचा फ्लो हा खूप जास्त हेवी असतो, कारण 9 महिने पिरियड आलेले नसतात आणि अचानकच तो फ्लो नॉर्मल पॅड हे सहन करू शकत नाही. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे पॅड ठेवा. आणि 3 नर्सिंग ब्रा घेत नाहीत. आई हॉस्पिटल बॅग म्हणजे फक्त बॅग नाही, तो तुमच्या मदरहूड जर्नीचा एक फर्स्ट स्टेप आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा बॅग रेडी आहे. मी सगळ्या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. ट्रस्टेड आणि अफोर्डेबल. त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करा वैशूज ग्लो डायरी, कारण आपण इथे मदरहूडला इझी बनवतो. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, बेबीसाठी 15 ते 20 प्रोडक्ट घेण्याची काहीच गरज नाही. हेच प्रोडक्ट पुरेसे आहेत. खूप जास्त अननेसेसरी शॉपिंग करू नका. फक्त जे गरजेचं आहे तेच घ्या.